बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर आंदोलनात सहभागी झालेल्या 24 जणांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी, तब्बल 300 जणांवर गुन्हे दाखल। बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता, इंटरनेट सुविधा बंद, कलम 144 लागू, मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। बदलापुरातील ती शाळा भाजपशी संबंधित, संजय राऊतांचा आरोप, तर आरोपी पकडलेला असून एसआयटी कशासाठी, राऊतांचा सवाल। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ मवियाकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, मित्रपक्षासह बंदमध्ये सहभागी होण्याचा मवियाच्या बैठकीत निर्णय। बदलापूरनंतर नागपाड्यात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना, कानातले दाखवण्याच्या नावाखाली मुलीवर अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक। 3 धक्कादायक घटनांनी नाशिक हादरलं, अल्पवयीन मुलींचं अपहरण आणि अत्याचारांच्या घटनांनी संताप, आरोपी अटकेत, काहींचा शोध सुरू। अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकानं केला विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अकोल्यातील काझीखेड जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, शिक्षक प्रमोद सरदारला 6 दिवसांची पोलीस कोठडी। भाजपचे बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात, समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती, समरजित घाटगे मुश्रीफांविरोधात तर हर्षवर्धन पाटलांची इंदापूरमधून चाचपणी। 29 ऑगस्टला होणारी बैठक जरांगेंनी पुढे ढकलली, विधानसभेची रणनीती समजू नये म्हणून जरांगेंचा निर्णय, तर इच्छुक उमेदवार मिळाले नसल्यानं बैठक पुढे ढकलली, ओबीसी नेत्यांची टीका। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, आयबीपीएस आणि एमपीएससीची एकाच दिवशी असलेली परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, उद्या तोडगा निघण्याची शक्यता।